माहिती आहे कोणाला? खाली बसून हसू नका मुलींनो. सांगा ना, तुम्हाला सांगता येत असेल सांगा. पण दुसरं नाव सांगा. चला, ज्यांनी शाळेत गेले नाहीत पण ग्रेट अचीव केलेली त्यांनी लाईफ मध्ये. यस, हा तू अण्णाभाऊ साठे. कोण होते ते? कादंबऱ्या लिहिल्या. कोणत्या कोणत्या कादंबऱ्या लिहिल्या नाव माहिती आहे? नाही माहिती. ओके, सिट डाऊन. व्हेरी गुड. आणखी कुणाला माहिती आहे अण्णाभाऊ साठेंनी काय लिहिलं? कोणतं? हा, फकीरा कादंबरी लिहिली. आणखी काय अण्णाभाऊ साठेंचं काय साहित्य? काय माहिती आहे अण्णाभाऊ साठेंबद्दल? तुम्हाला काय माहिती आहे? कोणालाच माहिती नाही. चला, आणखी दुसऱ्या कोणत्या पर्सनॅलिटीज माहिती आहे कोणाला? अच्छा, बहिणाबाई चौधरींचं नाव ऐकलंय? कोण होत्या त्या? संत. बहिणाबाई चौधरी संत आहेत? कोणालाच माहित नाही. नाही माहित. गवयत्री होत्या. कविता त्यांच्या जात्यावरल्या ओवी. जात माहिती का? कशाला म्हणते? भाकरी खाता का? भाकरी ते पीठ गाळायचं. पूर्वी जात होत, आता नाही पण होत. त्याच्यावरल्या ओवी त्यांनी गायलेल्या त्या मराठीतल्या साहित्यिक मराठीमध्ये त्या कविता म्हणून तुमच्या पुढे आल्या. बहिणाबाई चौधरी. रवींद्रनाथ टागोरांचं नाव माहिती आहे? कोण होते ते? कोण सांगेल? हात वर करा. रवींद्रनाथ टागोर. हे आपसात बोलू नका रे. हे पा, आपसात बोलायचं नाही. हे मागच्या मावशी बोलू नका आपसात. आपल्या ब्रेनला विचारा. मी हे प्रश्न जे विचारलो ना, तुम्ही स्वतःच्या ब्रेनला विचारा, शेजाऱ्यांना विचारू नका. आणि मग आपण किती, आपल्याला काय येतं ह्या जगातलं नॉलेज, त्याचं आत्मपरीक्षण करा. आणि मग आपण किती खोल पाण्यात आहेत ते स्वतः आत्मपरीक्षण करा. दुसऱ्याला शेजाऱ्याला बोलू नका. सांगा ना, रवींद्रनाथ टागोर कोण होते? त्यांना काय केलं? त्यांच्याबद्दल काय माहिती आहे? हा सांगा. लेखक होते. काय लिहिलं त्यांनी? राष्ट्रगीत केलं. त्याच्याशिवाय आणखी काय त्यांच्याबद्दल माहिती? ओके, सिद्धा. हा, गीतांजली पुस्तक लिहिलं. गीतांजली काय होतं माहिती आहे? हा सांग. कविता संग्रह होता. रवींद्रनाथ टागोर यांना गीतांजली काव्य संग्रह लिहिला, कविताचा संग्रह लिहिला. कविता म्हणजे पोएम, माहिती आहे का तुम्हाला? हा, ओके, सिद्धा. व्हेरी गुड. आता ह्या गीतांजली काव्य संग्रहाबद्दल रवींद्रनाथ टागोरांना एक पुरस्कार दिलाय भारत सरकारनं. भारत रत्न. भारत रत्न पुरस्कार, भारताचा रत्न, सर्वोच्च पुरस्कार आहे भारतातला. तो कुणाला मिळालाय? जे रवींद्रनाथ टागोर त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त 4थी पर्यंत शिक्षण शिकलेले त्यांनी. सचिन तेंडुलकरचं नाव माहित असेल? त्यांना भारत रत्न दिला का? सचिन तेंडुलकरनं जगावर राज्य केलं. क्रिकेटचा गॉड म्हटलं जातं तेंडुलकरांना. कशामुळे म्हटलं जातं? म्हणजे क्रिकेटमध्ये त्यांनी त्यांचं कॅलिबर दाखवलं. ग्रेट अचीवमेंट त्यांनी क्रिकेटमध्ये केल्या. आणि म्हणून क्रिकेटचा गॉड तेंडुलकर बनले. तेंडुलकर 10वीला नापास झाले, माहितीये तुम्हाला? सांगायचा उद्देश हा आहे की शिक्षण ही जी प्रक्रिया आहे ही आयुष्यभर आपण शिक्षण घेत राहिलं पाहिजे. प्रत्येक सेक्टर मधून, प्रत्येक माणसाकडनं आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं. प्रत्येक माणसामध्ये काहीतरी वाईट गुण असतात, दुर्गुण असतात, आणि प्रत्येक माणसात काहीतरी चांगले गुण असतात.
त्या माणसातले चांगले गुण घेण्याचा प्रयत्न करा आणि आपण चांगलं बना. आपण जे घेतो ते आपण लाईफ मध्ये बनतो, लक्षामध्ये ठेवा. एखाद्या माणसातल्या निगेटिव्ह गोष्टी जर आपण घेत राहिलो तर आपण निगेटिव्हच बनत राहतो लाईफ मध्ये. एखाद्या माणसातल्या आपण पॉझिटिव्ह गोष्टी जर घेत राहिलो तर आपण पॉझिटिव्ह बनतो लाईफ मध्ये. आपण आयुष्यामध्ये पाहत असताना, पुढे जात असताना, आपल्या आयुष्याची वाटचाल करत असताना आपण नकारात्मक गोष्टीकडे बघत जर गेलो तर आपण नकारात्मकच बनतो, लक्षात ठेवा. आपण निष्क्रिय माणसाकडे जर बघत गेलो आणि त्यांचाच आदर्श घेत गेलो तर ते निष्क्रिय बनतो, लक्षामध्ये ठेवा. आणि म्हणून आयुष्यामध्ये आपल्याला काहीतरी बनायचंय. शिक्षण आई वडील शिकवायला लागलेत, आई वडिलांना पैसे जास्त झालेत, घरी ठेवायला जागा नाही, बँका भरलेल्या आहेत, म्हणून तुमच्यावरती आई वडील पैसे खर्च करत नाही. बरोबर आहे ना? का जास्त झाले म्हणून खर्च करतात? नाही. जसं एका मुलानं सांगितलं की आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही शिकतो किंवा आई वडील आपल्याला शिकवतात, तर एक लक्षात ठेवा, आपल्याला शिक्षणावरती आई वडील पैसे खर्च करतात. त्याचं कारण की आई वडिलांचे अधुरे राहिलेले स्वप्न ते तुमच्यामध्ये बघत असतात आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई वडील तुमच्यावरती पैसे वेस्ट करतात, खर्च करतात. शिक्षणासाठी लागेल ते तुम्हाला देतात आई वडील. आई वडिलांचं एक स्वप्न असतं की आपल्या आयुष्यात जे संकट आपल्याला भोगावी लागली, आपल्या आयुष्यात जे आपल्याला कष्ट सहन करावे लागले ते आपल्या लेकरांना करू नये, लेकरांच्या वाट्याला येऊ नये. लेकरांचं आयुष्य सुखी बनावं, लेकरांचं आयुष्य समृद्ध बनावं, लेकरांचं आयुष्य हे चांगल्या पद्धतीचं बनावं, हा त्याच्या पाठीमागचा हेतू असतो, लक्षामध्ये ठेवा. आणि म्हणून हे सगळं करत असताना जेव्हा आपण ज्ञान घेतो, शिक्षण घेतो, तेव्हा हे शिक्षण घेत असताना मनामध्ये न्यूनगंड असेल तर काढून टाका. मला काही येत नाही हे पहिल्यांदा काढून टाका. या जगात जे जे कोणी टॉपला गेले ते ह्युमन बिईंगच आहे. त्यांचं ब्रेन आणि तुमचं ब्रेन तेवढंच काम करतात. आपलं जे ह्युमन ब्रेन आहे ना, आहे का ब्रेन? प्रत्येकाकडे आहे. या ब्रेनची कॅपॅसिटी कधी तुम्ही सर्च केली का गुगल वरती वगैरे? कुणी केली का तुमच्यापैकी? हा, किती आहे? जर 3 वर्ष कंटिन्यू जर कोणती रेकॉर्डिंग ठेवली सुरू तर ती तेवढी कॅपॅसिटी ब्रेन ठेवू शकते, म्हणजे तेवढी कॅपॅसिटी आहे ब्रेन. 3 वर्ष रेकॉर्डिंग कंटिन्यू चालू ठेवली आणि ती जर सेव्ह केली, तेवढा डाटा जर सेव्ह केला, त्याला जी काही मेमरी लागते तेवढी मेमरी. ओके, हा 2.6 बेटाबाइट. 2.6 बेटा बाईट. बाईट म्हणजे काय कळतं का तुम्हाला? कुणाला कळतं? सांगा सांगा ना. हे सगळं नॉलेज आहे, लक्षात घ्या. मी जे प्रश्न विचारलो आणि जे उत्तर तुमच्याकडनं घ्यायला लागलो ना, हे इथे जे बसला काही जण असं मस्त टाइमपास करून हसायला लागलेत एकमेकांकडे बघून, एकमेकांकडे बघून, ते नाहीये. हे पहा, एक लक्षात घ्या, क्लास चालू असताना सरांनी एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर तो विद्यार्थी सांगत असेल तर तो प्रश्न तिथं सगळ्या क्लासचा क्लिअर झाला पाहिजे. आता जेवढे काही उत्तर आले त्या प्रत्येक मुलाला ते उत्तर आलं पाहिजे. आता ह्या प्रश्नांचे एवढं आपलं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे. आणि ती आहे एज्युकेशन प्रोसेस. मी काय म्हटलं कळलं?